श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अणुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. नमस्कार स्वामी भक्त हो. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात आपल्या भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. तर यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये बुधवार 10 एप्रिल रोजी हा दिवस आहे. तर मैत्रिणींनो, इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले होते. तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनांची कथा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रत्येक स्वामी सेवेकराने चॅनेलला सबस्क्राईब न करता पुढे जाऊ नका. तर कारण स्वामींबद्दल सर्व माहिती आपल्या या चॅनेलमधून तुम्हाला मिळत जाईल. तर मैत्रिणींनो, चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटामध्ये आले आणि ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांना गावातील खंडोबा मंदिरात त्यांनी सर्वप्रथम मुक्काम केला होता. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 साली. तो दिवस होता रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. हा दत्तात्रयांचं अवतार असलेलं अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 10 एप्रिल 2024 बुधवारी हा प्रकट दिवस आहे. तर मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले आणि त्यांना स्वामी समर्थ महाराज आपला मुलगा मानायचे आणि त्यांच्या अनुभवावरून आपल्याला असं समजेल की स्वामी कसे प्रकट झाले. तर स्वामींच्या प्रकटण्याची कथा ही अशी आहे बघा. शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भावजय बरोबर राहत होता आणि तो मुलगा कोणाच्याही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेमध्ये एक खूप मोठा वटवृक्ष होता आणि त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यामध्ये एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीसमोर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असं दररोज होत होतं. असंच एक दिवस जात होतं आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला आणि गणपतीबरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने आपल्यासोबत खेळायचं असं त्याला वाटू लागलं. मग त्या मूर्तीच्या समोर त्याने त्या गोट्या टाकल्या आणि तो बोलला की बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचंस बस. इतकं त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली आणि सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला आणि वारे वेगानं वाहू लागला आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. तर काय करणार, ती अद्भुत शक्ती
आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं देऊन वचन दिलं आणि तेथून ते गुप्त झाले. त्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर जवळ 12 कोस अशा छैली नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आणि आपल्या ऐहिक इच्छा पूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व त्यांना सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसं केलं त्यांना ध्यान लागलं आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला, विजयसिंग, म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसुतांचा पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. स्वामी सेवेकरांनो, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव हा स्वामीसूत महाराजांनी स्वतः सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामीभक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगळा ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर ज्याप्रमाणे, तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता आणि तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितले. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याचं आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुलं वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटलं. स्वामींचं आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्याच्या हातावर. याचाच अर्थ स्वामींवरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेकींच्या हातावर विष्णुपद उमटलं होतं. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. तर अशी होती मैत्रिणींनो स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा. तर ही कथा प्रत्येक स्वामी भक्ताने ऐकावी अशी माझी मनापासून इच्छा होती. म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकलं असेल तर माफी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक स्वामी सेवेकरांनी नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.